श्री भुजबळ साहेबांनी एक प्रश्न निर्माण केला नावाच्या संदर्भात। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे। या उपकेंद्राला कुठलंही नवीन नाव असणार नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र हेच याचं नाव असणार आहे। त्यामुळे कोणीही कोणाच्याही डोक्यात कन्फ्युजन ठेवू नये। या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव असताना कुठलंही दुसरं नाव मध्ये टाकण्याचा प्रयत्न हा कोणीही करणार नाहीये, हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। आणि या निमित्ताने मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की पुणे विद्यापीठ जे आहे हे आपल्या देशातल्या प्रथितयश विद्यापीठांपैकी एक आहे। जे काही नॅशनल रँकिंग आहे या रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाचा क्रमांक वरचा येतो आणि गेले काही वर्ष इंटरनॅशनल रँकिंगमध्येही आपलं पुणे विद्यापीठ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपली सर्वांचीच इच्छा असते की जगातल्या ज्या महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीज आहेत, महत्त्वाचे विद्यापीठ आहेत, त्यामध्ये भारतातली विद्यापीठं असावीत। आज आपण पाहतो की IIT बॉम्बे सारखं एक आपलं महत्त्वाचं संस्थान हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। पुणे विद्यापीठही आता जगाच्या पाठीवर जी विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये हळूहळू वर चाललेलं आहे। पण मला असं वाटतं की अजून पुष्कळ मोठा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी पार करायचा आहे। आणि मला विश्वास आहे की पुणे विद्यापीठाने जर मनामध्ये आणलं आणि जसं दादांनी सांगितलं की उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असतील किंवा मी मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी आहोत। आपण जरूर आपलं नामांकन मानांकन हे वाढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करावेत। आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या प्रकारच्या जागतिकीकरणानंतरच्या व्यवस्थेत आपण चाललो, या व्यवस्थेमध्ये शिक्षण आणि रोजगार, शिक्षण आणि जॉब मार्केट, शिक्षण आणि उद्योग, शेती किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचं सर्व्हिस सेक्टर, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाही। याच्यामध्ये जर डिस्कनेक्ट आला तर ते शिक्षण कुठल्याही कामाचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।